असोसिएट. सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण बघणार आहोत उड्डाण या पाठाकडे. तर उड्डाण या पाठामध्ये आपल्याला बेसिकली काय आणि काय शिकण्यासारखं भेटणार आहे ते आपण आज बघणार आहोत. तर बघा बेसिकली जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये पण बोललो होतो, की जे काही लँग्वेजेस असतात, त्या लँग्वेजेसचे जे काही असतात म्हणजे आपण हिंदी असो, इंग्लिश असो किंवा मराठी असो, यांचे जे लेसन्स किंवा यांचे जे पोएम्स असतात ना, त्याच्यातून आपल्याला काही ना काही बोध किंवा एक नवीन थिंकिंग नेहमी प्राप्त होत असते, राइट? तर हे जे नवीन थिंकिंग प्राप्त होण्यासाठी आपल्याला लँग्वेजचा अभ्यास करणं अतिशय इम्पोर्टंट असतं आणि प्लस त्याच्याने आपला जो शब्दसाठा असतो तो पण तो वाढतोच आणि त्यासोबत आपल्याला एक न्यू थिंकिंग आणि नवीन डायरेक्शन, नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू ज्याला आपण बेसिकली हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये आपण बोलतो नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे नवीन मराठीत बोलायला दृष्टिकोन आपल्याला भेटतो. यासाठी आपल्याला करायचं आहे. आता आपण उड्डाण या पाठातून किंवा उड्डाण या लेसनमधून नवीन तो दृष्टिकोन कसा आहे आणि पुन्हा एकदा काय नवीन नाविन्य आपल्याला भेटत आहे, ते आपण आता बघणार आहोत आणि नवीन बोध सुद्धा आपण घेणार आहोत. राइट? लेट्स गो फॉर द नेक्स्ट आणि आता जाऊया आपण या लेसनला आपण चालू करूया अँड लेट्स बिगिन. सो सी आज आपण बघणार आहोत उड्डाण. हा जो पाठ आहे त्या उड्डाणकडे बघणार आहोत. ज्याचे लेखक आहे चंद्रसेन विराट. यांचा आपण थोडासा परिचय करून घेऊया. तर बघा जन्म 30 दिसंबर 1900 1936 इंदौर. तो 1936 में उनका जन्म हुआ था मध्य प्रदेश में, इंदौर मध्य प्रदेश में, जो आज आपण पण ऐकतो. तर म्हणजे आपला नामांकित तो शहर आहे इंदौर. त्या नामांकित शहरामधून आपण बघितलेला मध्य प्रदेशमध्ये तो आहे. द परिचय हिंदू गझल के इतिहास में चंद्रसेन विराट जी का नाम शीर्षस्थ गझलकारां में है. म्हणजे ते गझलकार म्हणजे म्हणजे इतिहासाचे जसं आपण गझल करतो. गझल आपल्याला माहिती आहे गाण्याचा प्रकार किंवा गाणं म्हणजे ज्याच्यात गझल आपण बोलतो, की गझल सुनाव. त्याप्रमाणे जो आपण बोलतो त्या गाण्याचा प्रकार एक आहे. तो गाण्याच्या प्रकारामधला आपण बोलतो, की हिंदी गझल साहित्यामध्ये किंवा हिंदी गझल साहित्यामध्ये चंद्रसेन विराट यांचं नाव हे प्रामुख्याने घेतलं जाईल आणि एक शीर्षक म्हणजे एक चांगलं प्रामुख्याने एक चांगलं मोठं नाव असं आपण त्यांना बोलू शकतो. आपने नवगीतों और गज़लों से मिली-जुली मुक्ताओं में आम आदमी के जीवन के गहराई से देखा है. म्हणजे त्यांनी गझलमधून म्हणजे त्यांच्या गाण्यामधून बघा, जर महाराष्ट्रात आपण बघायला गेलो तर एक पोवाडा. पोवाडा हा जो गाण्याचा किंवा पोवाडाचा हा जो गाण्याचा प्रकार आहे, संगीताचा जो प्रकार आहे, त्या संगीताच्या प्रकारामध्ये जास्तीत जास्त करून पोवाडामध्ये आपल्याला शिवाजी महाराज, संभाजी महाराज नंतर शाहू महाराज यांचे जे काही यांचे जे काही कार्यकृती आहे किंवा यांचे जे काही मोठे-मोठे कार्य यांनी जे मोठे-मोठे कार्य केले, या कार्यांबद्दल किंवा त्यांच्या जीवनाबद्दल आपल्याला माहिती पडतं. त्याचप्रमाणे तशाच प्रमाणे जे गझल आहे, जे गझल चंद्र अ चंद्रसेन विराटजी जे गझल लिहितात, त्या गझलमधून आपल्याला मानवी जीवनाच्या बद्दल आपल्याला माहिती कळत असते. म्हणजे आपल्या सामान्य माणसाचा म्हणजे आपण जे बोलतो आम आदमी यांच्या जीवनामध्ये काय फरक पडतो आणि कसे-कसे ते डिफरन्सेस आहेत त्याच्याबद्दल आपल्याला कळत असतं, राइट? सो आता आपण बघूया गझलकडे आपण बघूया. तर गझल एक हर बार की तरह वजन और अनुसार हे एक थोडंसं पद्य संबंधित आहे. हे आपण वाचून घेऊया आणि प्रमुख कृत्य याच्यावर सांगितलेले आहेत. हे आपण काय न बघता आपण डायरेक्टली म्हणजे हे तुम्ही वाचून घ्या, राइट? आपण आता डायरेक्टली ह्याच्याकडे वळणार आहोत. ओके, लेसन्सकडे आपण वळणार आहोत. तर बघा, सो अंधेरे के इलाके में किरण मांगा नहीं करते. जहाँ हो कटाइको का वन, जहाँ हो कंटों का वन, सुमन मांगा नाही करते. म्हणजे बघा, या पहिल्याच अख्ख्या वाक्यामध्ये आपल्याला कळतं, की ज्या ठिकाणी म्हणजे जिथे अंधकार आहे किंवा ज्या ठिकाणी अंधकार आपल्याला दिसतोय, की त्या ठिकाणी बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघूया, की अंधेरा असेल तर त्या ठिकाणी किरणों को मांगा नहीं करते और जहाँ हो कंटाव का वन सुमन मांगा नहीं करते. पुढचं अजून एक वाक्य आपण बघून घेऊया. तो जिस अधिकार आदर का झुका लेतं स्वयं मस्तक, नमन स्वयं में न मिलते हैं, नमन मांगा नहीं करते. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी अंधार आहे किंवा अंधकार आहे, अंधेरे आहे, त्या ठिकाणी आपण किरणे आपण मागू शकतो का? म्हणजे बघा, आता जर आपण रात्री ओके. जर रात्री आपण असू, तर रात्रीमध्ये आपण सूर्यप्रकाश मागू शकतो का? द आन्सर इज नो. आणि ज्या ठिकाणी जो रस्ता आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण रस्ता आहे किंवा ज्या ठिकाणी एक पाट आहे. आता सपोज आता आपण सध्या आपण डांबरीकरणाच्या रोडावरून चाललो. मी जसं एक्झाम्पल देतोय हां. ओके. तर याच्यामध्ये कंटाळूनचा म्हणजे आपण जे बेसिकली आपण बोलतो, की दगडाचं जिथं वन आहे, दगडाचे वन. दगडाच्या वनमध्ये आपल्याला अचानकपणे कुठे ना कुठे एक गादी किंवा सुमंत एक साफ असा रस्ता असा भेटू शकतो का? तर आन्सर इज नो. म्हणजे त्यालाच आपण फॉर एक्झाम्पल बोलतो, की जर रस्ता आपला डांबरीचा रस्ता आहे.
डांबरीच्या रस्त्यावरती आपण फुलांचा रस्ता आपण एक्सेप्ट मागू शकतो का? आन्सर इज नो. त्याचप्रमाणे पुढे काय बघा, जिस अधिकार आदर का झुका लेते स्वयं मस्तक, नमन स्वयं और नमन स्वयमेव मिलते हैं, नमन मांगा नहीं करते. म्हणजे जेव्हा अधिकार म्हणजे बघा समोरचा आपण बोलतो आपण आई-वडील आहेत. आपले आई-वडील आहेत. ह्यांचा आपण आदर करतो. आपले मोठे भाऊ आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत त्यांचा आपण आदर करतो. ते आपल्याला आधार मागतात का? की बाबा तुम्ही आमचा आदर करा किंवा आपण ते आपल्याला असं बोलतात की तुम्ही आमचा रिस्पेक्ट करा असं आपण बोलतो का? किंवा कोणी अन्य मोठा व्यक्ती आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा आपण त्याच्यासमोर नमन होतो किंवा कोणी मोठा व्यक्ती कोणी मोठा व्यक्ती भले तो वयाने मोठा असो किंवा कर्माने मोठा असो, आपण त्याच्या समोर आपला मस्तक हा झुकत असतो. म्हणजे आपण त्याचा आदर हा करत असतो. बघा, फॉर एक्झाम्पल आता जर सपोज फॉर एक्झाम्पल आपल्या वर्गामध्ये कोण एक चांगला मार्क मिळवणारा जो चांगला मार्क मिळवणारा किंवा एक चांगला कोणता जो मुलगा असेल, जो हर एक कामामध्ये म्हणजे भले तो अभ्यासामध्ये असावा किंवा भलेही तो खेळामध्ये असावा किंवा संगीतामध्ये असावा, कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तो चांगला असेल किंवा तो प्रगती करत असेल, तर त्याच्याकडे आपला जो मस्तक आहे म्हणजे त्याने काय केलंय, तो एक अधिकार मिळवल्याने त्याने एक प्रगती केलेली आहे, जेणेकरून आपण त्याच्यासमोर आपोआप म्हणजे आपण त्याच्यासमोर मस्तक तर झुकवत नाही, परंतु आपण त्याला आदर हा देत असतो. तो आपल्याला बोलतो का तुम्ही माझा आदर करा असं तो मागतो का? आन्सर इज नो. त्याचप्रमाणे आपल्या मोठे भले आई-वडील असो किंवा आपले मोठे भाऊ-बहीण असो किंवा कोणीही मोठा व्यक्ती जो आपल्यासमोर येतो, आपण त्यांना आपोआप आदर करतो. ते आपल्याला आदर करा असं ते डिमांड करतात का? नाही. तर आपण त्यांना स्वतःहून आदर करत असतो. पुढे आपण बघूया पुढच्या एक अ, पुढच्या पंक्ती आपण बघूया. "परों में शक्ति हो तो नाप लो नाप लो उपलब्धि नभ सहारा उड़ानों के लिए पंछी गगन मांगा नहीं करते." म्हणजे बघा, बेसिकली म्हणजे याच्यामध्ये बोलायचा अर्थ काय बघा, हे जे आपण एक्झाम्पल घेतलं भले रात्रीचं किंवा भले आपण एक्झाम्पल घेतलं आधार द्यायचं किंवा भले आता आपण एक्झाम्पल घेतो पक्ष्यांचं. बघा, फॉर एक्झाम्पल म्हणजे ह्याच्या तिघही ओळीचं एकच वाक्य आहे, की ज्या व्यक्तीमध्ये सामर्थ्य आहे, ओके. ज्या व्यक्तीमध्ये सामर्थ्य आहे किंवा ज्या व्यक्तीचा एक मनोबल प्रबळ असेल, तर तो कोणा दुसऱ्याची हेल्प किंवा परिस्थिती किंवा फॉर एक्झाम्पल आपण बोलतो परिस्थिती किंवा आपण बोलतो की सिच्युएशन ही बरोबर झाली पाहिजे, ह्याची ते वाट बघत नाही. त्याला ते कर्म तो करायला तो चालू करतो. बघा, बघा इथं काय झालं, "परम शक्ती हो तो नाप लो उपलब्ध नभसहारा." म्हणजे काय सांगायचं जर आपल्या परामध्ये म्हणजे जर आपल्या पंखामध्ये जर शक्ती असेल, तर आपण उड्डाण करून ओके, आपण उड्डाण करून पूर्ण पूर्ण जो आकाश आहे त्याचा आपण चक्कर काढू शकतो. परंतु उडान के लिए पंछी गगन मांगा नहीं करते. बघा, म्हणजे कसं असतं जर आपल्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला जर सायकल चालवायची असेल किंवा आपल्याला जर गाडी चालवायची असेल, आपण काय करतो आपण सायकलवर गाडीवर बसतो आणि गाडी चालवायला चालू करतो आणि जिथं रस्ता भेटेल तसा रस्ता भेटेल तसा आपण जात जातो किंवा असं आपण करतो. का आपण असं करतो की नाही जेव्हा पूर्ण रस्ता खाली होईल किंवा मला कोणतरी एवढं ही जागा देईल तरच मी पुढे जाईल, मी सायकल चालवेल किंवा तेव्हाच मी गाडी चालवेल असं आपण करतो का? आन्सर इज नो. म्हणजे त्याचप्रमाणे बघा पक्षी पण असतात. पक्षी असं बोलतात का, की मला माझ्या हिस्साचा आकाश पाहिजे किंवा मला माझ्या हिस्साची जागा पाहिजे, की जेणेकरून मी उडान घेईल. अशा प्रकारचे का ते स्वतःहून उड्डाण घेऊन स्वतःची जागा बनवतात. तर बघा ह्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आपल्या स्वतःसाठी जागा किंवा आपल्या स्वतःसाठी अधिकार किंवा आपल्या स्वतःसाठी आदर मागणे आणि आपला स्वतःसाठी आदर निर्माण करणे आणि स्वतःसाठी जागा मिळवणे ह्याच्यामध्ये फरक असतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फरक असतो आणि हा फरक जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, फॉर एक्झाम्पल कसं, की जो बोलायला गेलं तर जो स्वार्थी व्यक्ती आहे, तो काय करणार, तो नेहमी दुसऱ्यांकडून किंवा जो स्वार्थी व्यक्ती आहे, तो काय करणार, दुसऱ्यांकडून तुम्ही मला आदर केला पाहिजे किंवा तुम्ही मला मान दिला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा ठेवतो. परंतु जो सामर्थ्यक व्यक्ती असेल किंवा जो माणूस चांगला असेल किंवा ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, जो स्वतः सगळं काही करू शकतो किंवा स्वयंपोषी आपण ज्याला बोलू शकतो. सामर्थ्यहीन किंवा स्वाभिमानी व्यक्ती आपण जे बोलतो, तो व्यक्ती काय करतो, तो कधीही कोणासोबत कोणी आपल्याकडे आदर केला पाहिजे किंवा कोणी मला इज्जत दिली पाहिजे किंवा कोणी माझ्या पाया पडले पाहिजे, अशा प्रकारच्या अपेक्षा तो ठेवत नाही. कारण त्याला
तो स्वाभिमानी असल्या कारणाने त्याला स्वतःबद्दल आदर असतो. त्याला स्वतःबद्दल स्वतःसमोर तो नतमस्तक होत असतो आणि स्वतः तो प्रयत्न करून अजून जास्त जागा मिळवायचे किंवा म्हणजे अजून जास्त आधार स्वतःसाठी निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत असतो. तर बघा, जिसे मन प्राण से चाहा, निमंत्रण के बिना उसके सपने तो खुद ब खुद आते, नयन मांगा नहीं करते. तर बघा, याच्यामध्ये सिंपली पुन्हा एकदा तेच सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, की ज्याला आपण शिक्षक बोलतो ना एक खऱ्या मनाने ज्याला आपण चाह करू, म्हणजे आपली चाह म्हणजे काय? आता सपोज आता आपण सगळेजण स्कूलमध्ये आहोत. तर आपली चाह काय? की आपले चाह आपले चांगले नंबर प्राप्त होणे म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला चांगले अंक प्राप्त होणे किंवा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणे हे आपला एक स्वप्न असतो. परंतु जर समजा आपण जर आपलं जर स्वप्न आहे, की आपल्याला खरंच चांगले नंबर भेटले पाहिजे, त्यासाठी आपण काय करू? काम करू आणि अभ्यास करू. का आपण फक्त पेपर देऊ आणि बोलू, की नाही मला चांगले मार्क भेटले पाहिजे आणि भलेही आपण पेपरमध्ये काही लिहिलं नसेल, तरी सुद्धा मला चांगले मार्क भेटले पाहिजे, अशी आपण अपेक्षा करतो का? आन्सर इज नो. आपण काय करतो, जर आपल्याला खरंच चांगले मार्क हवे असतील, तर आपण काय करतो? अभ्यास करत असतो. त्याचप्रमाणे यांनी हे सांगितलं, की जे आपले स्वप्न आहेत, जे आपले स्वप्न को जर आपली चाह असेल आणि खरं जर आपलं स्वप्न असेल, जैसे मन प्राण से चाहा, निमंत्रण के बिना उसके सपने को खुद ब खुद आते हैं. म्हणजे बघा ह्याच्यात काय सांगितलं, जर आपल्याला चांगला एक स्वप्न असेल आणि चांगला एक सच्च्या मनाचं जर स्वप्न असेल, ते आपोआप आपल्या इच्छेनुसार आपण त्यांच्यावरती नियंत्रण ठेवून आणि आपोआप आपण त्याच्यासाठी कार्य करून ते स्वप्न आपण साकार करू. परंतु आपण बिना काम करता, त्याच्यासाठी बिना काही कर्म करता, बिना काही काम करता, ते स्वप्न पूर्ण होणार का? आन्सर इज नो, नो. तर हे अशा प्रकारे लक्षात म्हणजे यांनी ते सांगितलं, की बघा जर आपल्याला जे मनाभावनापासून जे स्वप्न असेल किंवा मनाभावापासून जी काही इच्छा असेल, ते आपल्याला स्वप्नामध्ये दिसणारच आहेत. आपण कधीही स्वप्न आपल्याला आले पाहिजे अशी आपण अपेक्षा करत किंवा असं होत नाही, की हां, मला स्वप्न आलं पाहिजे, मला स्वप्न आलं पाहिजे. असं आपण इच्छा किंवा मला इच्छा आली पाहिजे, आपल्याला इच्छा आली पाहिजे, अशा कोणत्याही प्रकारची मागणी आपण करत नाही. आपण काय करतो, आपल्याला जी गोष्ट मनापासून आवडत असते, तिला आपण स्वप्नामध्ये बदलून ते आपण पूर्ण करत असतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. आता नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट वालं वाक्य. तर बघा, जिन्होंने कर लिया स्वीकार, पश्चाताप में जलना, सुलगते आप बाहर से, अगन मांगा नहीं करते. तर बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ह्याच्यामध्ये पण एक डीप मीनिंग आहे. डीप मीनिंग आहे म्हणजे काय डीप मीनिंग आहे, की ज्यांनी ज्यांनी फक्त स्वीकारला आता समजा पश्चाताप में जलना म्हणजे बघा आता जर समजा ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर आपण सायकल चालवायला आपण शिकलो राइट सायकल जेव्हा आपण सर्वात प्रथम जेव्हा पण आपण सायकल चालवतो तेव्हा आपण सगळेजण व्यवस्थित सायकल चालवतो का? म्हणजे सगळेजण एकदम फास्ट किंवा सर्वजण व्यवस्थित सायकल चालवतात का पहिल्याच दिवशी? तर आन्सर इज नो. ते काय करतो आपण? आपण पडतो. आपण 2दा पडतो, आपण 3दा पडतो, आपण खूप वेळा पडतो आणि खूप वेळा पडल्यानंतर आपण शिकतो. हळू शिकतो. त्याचप्रमाणे बघा लहान बाळ पण बघा. लहान बाळ असो लहान बाळ काय करतो, चालताना तो जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा तो कितीतरी वेळा पडतो. तो 2-3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने तो पडत असतो. चालता त्याला व्यवस्थित चालता येत नाही. परंतु तो थांबतो का तिथेच? आन्सर इज नो. तो हळू का होईना तो सतत चालायचा प्रॅक्टिस करत असतो आणि एक दिवस तो चालता तो पळायला सुद्धा लागतो. तर त्याचप्रमाणे मनुष्याचं पण असतं, की बघा जर मनुष्याने एखादे काम केलं आणि त्या काममध्ये त्याला अ चुकी झाली किंवा कोणत्या चुकीमध्ये त्याला ते यश मिळालं नाही. तर त्या यशामध्ये किंवा त्या चुकीमध्ये, त्या पश्चात्तापामध्ये जळण्यापेक्षा ते त्यांच्याकडून शीख घेऊन किंवा त्या चुकीवरून एक काहीतरी बोध घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि क क ती चुकी पुन्हा होणार नाही ह्याची आपल्याला नेहमी काळजी घेतली पाहिजे. तर बघा, याने काय सांगितलं, "जिन्होंने कर लिया स्वीकार, पश्चाताप में जलना." म्हणजे ज्यांनी फक्त हे स्वीकार केलं, की मी केलेली चुकीमध्येच मी राहणार. किंवा हे जे मी चुकी केली, आता मी हे चूक केली, माझ्याने आता होणार नाही, मी करूच शकत नाही. अशा प्रकारचा जो मानसिक विचार करतात किंवा बघा फॉर एक्झाम्पल जसं आपण सायकल चालवताना आपण जर पडलो आणि जेव्हा आपण असं ठरवलं, की नाही मी सायकल चालवताना पडतो, मी सायकल चालवूच शकत नाही. अशा प्रकारचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला सायकल चालवता येणार आहे का? आन्सर इज नो. तर आपल्याला काय केलं पाहिजे, तो जो सायकल चालवायचा किंवा भलेही तो काम आहे, त्याच्यापासून बोध घेऊन ते शिकून आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि ते कार्य सिद्धीला लागलं पाहिजे. हे बघा, सुलगते आप
भर से आंगन और अगन मागा नाही करते. म्हणजे त्याचप्रमाणे त्यांनी हे सुद्धा सांगितलं, की जे लोकं प्रयत्न करू शकत नाही, जे लोकं काही काम करू शकत नाही, ते काम करणारे किंवा प्रयत्न करणारे लोकं स्वतःसाठी अ, यशची प्राप्ती किंवा यश मिळण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही किंवा ते ठेवत नाही. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल जो सायकल चालवताना पडला आणि जो घाबरला, की मी आता सायकल चालवू शकत नाही. तर असे व्यक्ती कधीही सायकल चालवू शकतात का? किंवा सायकल चालवायची त्यांची इच्छा होते का पुन्हा? तर उत्तर आहे नाही. परंतु जो व्यक्ती भलेही पडलो असेल तरी चालेल, पण मी सायकल व्यवस्थित चालवणार एक दिवस, तर तो व्यक्ती नक्की सायकल चांगल्या प्रमाणे चालवू शकतो. सो धिस इज द थिंग अशा प्रकारचे काही विचार आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. राइट. अशा प्रकारचे काही चांगला बोध आपल्याला त्यांनी देण्यात आलेला म्हणजे त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न हेच केलाय, की बघा मानवी मानवी जीवनामध्ये मानवी जीवन असो किंवा म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक एका गोष्टीमध्ये भले आपण शालेय जीवनमध्ये असो, कॉलेजच्या जीवनामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये असो किंवा आपण काम करतो, जॉब करतो त्यावेळेस असो किंवा नंतर आपण वृद्ध अवस्थेत असो. या प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्याला काही ना काही कर्म केलेच पाहिजे आणि या कर्मामधून जर आपण मागे पडलो किंवा घाबरून जर ते कर्म आपण पुढे केले नाही, तर आपण नेहमी आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे अपयश तो राहीलच आणि त्या अपयश असल्या कारणाने आपण यशाची अ, यशाची भावना मनात ठेवू शकणार का? आन्सर इज नो. जर आपण यशाची मनात भावना ठेवायची असेल किंवा यश प्राप्त करायचं असेल, तर आपल्याला नेहमी कार्य हे केलेच पाहिजे. तर कार्य आणि जसं मी तुम्हाला बोललो होतो, की कार्य हे केलेच पाहिजे आणि स्वतःसाठी आदर असणे हे नेहमी इम्पोर्टंट आहे. स्वतःसाठी आदर असणे, स्वतःवरती आत्मविश्वास असणे हे नेहमी इम्पोर्टंट आहे. आता बघूया नेक्स्ट दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, जिसकी ऊँची उड़ान होती है उसको भारी थकान होती है. तर बघा त्याच्यामध्ये किती मोठा एक वाक्य म्हणजे किती मोठा असा विचार इथे दिलेला आहे. जिसकी ऊँची उड़ान होती है अ, उ उस उसको भारी थकान होती है. बोलता कम जो देखता ज़्यादा, आँखें उसकी जुबान होती है. बघा एक केवढा मोठा वाक्य किंवा केवढा मोठा एक सेंटेन्स त्यांनी आपल्याला दिला, की बघा जिसकी ऊँची उड़ान होती है, उसको भारी थकान होती है. बोलता कम जो देखता ज़्यादा, आँखें उसकी जुबान होती है. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे, की जिसकी ज़्यादा उड़ा म्हणजे जो जास्त प्रयत्न करतो किंवा जो जास्त यशस्वी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने केलेले काम किंवा त्याने केलेले प्रयत्न हे सुद्धा कसे आहेत, जास्त आहेत. तर बघा फॉर एक्झाम्पल आपण शाळेमधून घेऊया, की ज्या मुलाला 40% पडलेले आहेत आणि ज्या मुलाला 90% पडलेले आहेत. तर 40% आणि 90% या दोघांनी सेम अभ्यास केला असेल का? आन्सर इज नो. 90% परीक्षेमध्ये मार्क मिळालेला जो मुलगा आहे, त्याने जास्त अभ्यास केला असेल आणि 40% मुलांनी कमी अभ्यास केला असेल, राइट? तर म्हणजे त्याला थकान होणार आहे का? त्याला थकान कमी होणार, परंतु याला थकान ही जास्त होणार, कारण याने जास्त मेहनत केलेली आहे. त्याचप्रमाणे फक्त अभ्यासाचंच नाही. आता समजा, की आता बघा जसं आपण क्रिकेटमध्ये आपण जे बघतो, ज्या एखाद्या व्यक्तीने 15 रन बनवले आणि एकाने आपल्याला बघू शकतो 150 रन बनवले. ओके. तर 150 रन किंवा 150 रन ज्याने बनवले, त्याला थकान जास्त होणार नाही ना? का 15 रनवाल्याला थकान होईल? तर 15 रनवाल्याने कारण 15 रनवाल्याचे कर्म किंवा 15 रनवाल्याने जे केलेले काम आहेत, हे कसे आहेत? कमी आहेत. तर त्याला थकान कशी होणार आहे? कमी होणार आहे. परंतु ज्याने 150 रन बनवले म्हणजे 150 रन ज्याने बनवलेले त्याने काम हे जास्त केलेलं म्हणजे त्याला थकान सुद्धा जास्त होणार आहे. म्हणजे बघा ह्याच्यात असं बोललं, की ज्याचं यश जास्त त्याचं कर्म सुद्धा जास्त आणि त्याला थकान सुद्धा जास्त. म्हणजे त्याला आता बघा आपण जेव्हा फॉर एक्झाम्पल आपण बघतो, की जेव्हा आपण पळतो, जास्त वेळ पळतो, तेव्हा आपल्याला जास्त दम लागतो आणि जेव्हा आपण कमी पळतो, तेव्हा आपल्याला कमी दम लागतो. हे एक तर आहे. पण ह्याच्या मागे हे एक सिंपल लॉजिक झालं. परंतु ह्याच्या मागे एक असं हे आहे, की जो जास्त यशस्वी व्यक्ती आहे, तो जास्त मेहनत केलेला आहे. राइट? थकान आपल्याला केव्हा होते? मेहनत केल्यावर आपल्याला थकान होत असते. तर ते बघा ज्याला यश मिळालं, ज्याला सक्सेस जास्त मिळालेला आहे, त्याला जास्त मेहनत केलेली आहे आणि त्यांना थकान सुद्धा जास्त होणार आहे. आणि बघा, बोलता कम जो देखता ज़्यादा आंखें उसकी जबान होती है. म्हणजे बघा, जो बोलताय कम, जो देखता ज़्यादा. बघा, खूप असं आपण एक ऐकलं असेल, इतिहासामध्ये आपण बोलतो, शिवाजी महाराज होते, हे जास्त बोलत नव्हते, हे नेमक्या शब्दामध्ये बोलत होते. परंतु त्यांचे कर्म
किंवा त्यांचे काम जे होते ते किती महान होते हे आपल्या सगळ्यांना त्याबद्दल नाविन्याने सांगण्याची गरज नाहीये. म्हणजेच काय ते बोलत कमी होते, परंतु त्यांचे विचार आणि त्यांचे जे डोळे होते हे प्रत्येक एक गोष्ट निरीक्षण करू शकत होते आणि प्रत्येक एक गोष्टीमधून ते काही ना काही शिकू शकत होते. हा एक त्यांचा एक बोध आहे किंवा त्यांचा एक जी सवय आहे ती आपल्याला आत्मसात करायला हवी. म्हणजे बघा, बोलता कम जो देखता ज्यादा आंखें उसकी जवान होते. कारण ते डोळ्यांनी बोलू शकतात. कारण भलेही ते शब्दांचा प्रयोग कमी करत असतील, परंतु ते डोळ्यांनी कोणाला आदेश द्यायचा आहे किंवा कोणते काय कर्म करायचे आहेत किंवा त्यांचे जे डोळे हे नेहमी त्यांच्या शिखरावर किंवा नेहमी त्यांना जे काही गोष्टी मिळवायच्या आहेत, त्या गोष्टीवरती त्यांचे डोळे हे नेहमी असतात आणि त्याचसाठी ते बोलत असतात. राइट? दिसते. बघा, आपल्या शाळेमध्ये पण आपण बोलतो, जो जास्त बडबड करतो, तो व्यक्तीचे आपण जर मार्क्स बघितले किंवा त्या व्यक्तीचं आपण त्या त्या व्यक्तीबद्दल आपण बघितलेलं, तर तो बोलता ज्यादा आणि त्याचे निरीक्षण निरीक्षण जी शक्ती असते, ती सुद्धा कमी असते. परंतु जर आपण जो व्यक्ती खूप कमी बोलतो आणि तो कमी बोलतो, तर त्याचं बघा, त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा आपण बघितलं, की त्याचे जे डोळे असतात, ते नेहमी त्याच्या अ, शिखरावरती किंवा त्यांनी जो ठेवलेला टार्गेट बेसिकली आपण त्याला काय म्हणतो, टार्गेट यावरतीच आपल्याला तो दिसून येतो आणि जेणेकरून म्हणजे त्याचे जे डोळे हे जेवढं जास्त आपण बोलू, तेवढंच आपलं मन विचलित होईल. म्हणून आपण कमी बोलून आपलं जो मन आहे तो स्थिर आपल्याला ठेवायचा असतो. म्हणजे आपले डोळे हे फक्त म्हणजे डोळे आणि आपलं जो मन आहे हा फक्त आणि फक्त आपल्याला जे काही यश प्राप्ती करायचं त्याच्याकडे आपण बघू शकू. आता पुढचं आपण बघूया. बस हथेली हमारे हक में और हमको हथेली ही हमारी हमको धूप में साहिबान होती है। एक बहरे को एक गूंगा दो एक बहरे को एक गूंगा दो जिंदगी को बयान होती है. तर बघा ह्याच्यामध्ये पण सुद्धा एक मोठा विचार आपल्याला देण्यात आलेला आहे. काय होतं म्हणजे एक बेसिकली ही जी कविता आहे ती नावावरूनच आपल्याला कळतं. हे आपल्याला एक मोटिव्हेशन किंवा एक आपल्याला उत्स्फूर्तता देणारी आणि आपल्याला धैर्याबद्दल कशाप्रमाणे काम केलं पाहिजे आणि कारण बघा हा जो आता तुमचा जो वर्ष आहे तो आपण सगळे कितवीला आहोत? 9th ला आहोत. 9th नंतर आपल्याला 10th, 11th, 12th नंतर आपण बोलत होतो ग्रॅज्युएशन पर्यंत म्हणजे 15th त्याला बेसिकली आपण जर बोलू तर ग्रॅज्युएशन पर्यंत आपले जे वर्ष आहे, हे जे वर्ष आहे, हे कसे आहेत? हे अतिशय इम्पोर्टंट वर्ष आहे आणि या वर्षामध्ये जे काही आपण करू, यावरतीच आपलं पुढचं जे आयुष्य आहे, ते ठरलेलं आहे. बरं हे बघा, हे भलेही 3, 6, 7 वर्षामध्ये 6-7 वर्षामध्ये आपण जे काही करू, त्या 6-7 वर्षामध्ये आपलं पुढचं जे काही आपण 40-50 वयापर्यंत जे काही आपलं आयुष्य असेल आणि कसं आयुष्य असेल 50-60 पर्यंत हे सगळं या 6 वर्षावरती डिपेंड असतो. आणि ह्या जर 6 वर्षामध्ये आपण जर चुकलो, तर समोरचं आयुष्य हे सुद्धा चुकीचं आणि जर यामध्येच आपण समाधानी नसलो, या 5-7 वर्षामध्ये जर आपण समाधानी नाही झालो, तर पुढचं आयुष्य सुद्धा आपलं असमाधानी असेल. आणि जर आपण ह्याच्यामध्ये समाधान आणि आपलं यश प्राप्त केलं म्हणजे चांगलं कार्य केलं, चांगलं आपण नोकरी मिळवली किंवा चांगलं समाजकार्य केलं किंवा चांगलं एक स्टॅबिलिटी मिळवली. स्टॅबिलिटी मीन्स व्हॉट? की बघा जर भलेही तुम्हाला भलेही आपल्याला नृत्यामध्ये काम करायचं असेल, भले आपल्याला गाण्यामध्ये काम करायचं आहे, भले आपल्याला शैक्षणिक बनायचं असेल किंवा भले आपल्याला कोणता सायंटिस्ट वगैरे बनायचं असेल किंवा भले आपल्याला कोणत्या कार्यकारी अधिकारी बनायचं असेल किंवा भले आपल्याला काही स्वतःचा बिझनेस करायचा असेल किंवा काहीही काम करायचं असेल, त्या सगळ्या कामामध्ये हे जे 7 वर्ष आहेत किंवा हे जे 7 आणि पुढचे जे म्हणजे हे बेसिकली हे जे 7 वर्ष आहेत, आता जे येणारे तुमचे 7 वर्ष, हा 9वीचा वर्ष पकडून मी 7 वर्ष बोलतोय. 90चं वर्ष पकडून हे जे काही कार्य आहेत, हे आपल्याला करायला हवे. जे काही आपलं ध्येय आहे, हे ध्येय यावर आपण एकजूट होऊन म्हणजे हां, मला आता हे एकच गोष्ट करायची असेल, तर बघा तुमच्यामधले काही मुलं असतील, त्यांची अपेक्षा असेल की त्यांना आर्मीमध्ये जॉइन करायचं आहे. कोणाचा व्यक्ती असेल, कोणाला सिंगिंगमध्ये जायचं असेल किंवा कोणत्याही प्रकारचं कोणतंही ओके. कोणतंही तुमचं जे टॅलेंट असेल किंवा कोणत्याही तुमची मनाची इच्छा असेल किंवा कोणतंही तुमचं ध्येय असेल, ते सगळं ध्येय या 7 वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं असते. कारण या 7 वर्षामध्ये जर तुम्ही आपले समाधानकारक जीवन किंवा समाधानकारक एक आपण बोलतो एक शेप देऊ शकला आपल्या आयुष्याला, तर तुमच्या पुढचं जे आयुष्य आहे ते सुद्धा समाधानकारक राहील. परंतु या 7 वर्षामध्ये जर तुम्ही मनापासून भले तुम्ही मानसिकरित्या बोला किंवा आर्थिक दृष्टी बोला,
असमाधानकारक असतील म्हणजे व्यवस्थित तुमची ग्रोथ झाली नसेल, तुमच्या मनामध्ये खूप असमाधान असेल, तर पुढचं संपूर्ण आयुष्य हे सुद्धा असमाधानकारकच निघेल. तर ही एक गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा आणि हे जे 7 वर्ष आहे, हे चांगले म्हणजे चांगले झेललं पाहिजे. तर यासाठी आपल्याला हा जो उडान या जो पाठामधून जे काही शिक्षण आपल्याला भेटणार किंवा जे काही ज्ञान आपल्याला भेटणार, जे काही बोध आपल्याला भेटणार, ते आपल्याला समोर उपयोगीचे आहेत. हे बघा, बघा आता त्यांनी काय सांगितलंय, बस हथेली ही हमारी हमको धूप में सायनाब होती है. म्हणजे बघा, या ठिकाणी एक वाक्य बोलावसं वाटतं, की बघा एक वाक्य असं आहे, की आपले जे कर्म आहे किंवा आपण जे काही काम करतो त्याच्यासाठी फक्त आपण आणि आपण अपेक्षित होतो. बघा, जर आपल्याला चांगले मार्क मिळवायचे असेल, जर आपल्याला सायकल चालवायची असेल, जर आपल्याला गाडी शिकायची असेल किंवा जर आपल्याला गाणं गायचं असेल, तर बघा या सगळ्यांसाठी कोण कार्य करणार? तर फक्त आपण कार्य करणार. कोण कार्य करणार? तर फक्त आणि फक्त आपण कार्य करणार. जर आपण गाणं गायलंच नाही, जर आपण सायकल शिकलीच नाही, जर आपण गाडी चालवायचं शिकलोच नाही, तर आपल्याला गाडी चालवता येणार आहे का? गाणं गाता येणार आहे का? किंवा पुढे काही सायकल चालवता येणार किंवा पुढे अभ्यास केलाच नाही, तर पुढे आपल्याला चांगले गुण मिळवता येणार आहे का? तर उत्तर आहे नाही. तर हेच त्यांनी सांगितलं, की म्हणजे आपल्या हातात, आपल्या मनगटामध्ये म्हणजे आपल्यामध्येच जे सगळे गुण असतात, की जेणेकरून आपल्याला सगळे काही गोष्टी प्राप्त होत असतात. ते बघा लहान मुलांना सुद्धा जर त्याला अ, लहान मुलांना सुद्धा जर त्याला जेवण हवं असेल, तर त्याला सुद्धा रडायला लागतं. का? कारण जोपर्यंत तो रडणार नाही, तोपर्यंत त्याच्या आईला सुद्धा कळणार नाही, की याला भूक लागली आहे की नाही. तर एक एक विचार असतो, हा एक थॉट असतो, की म्हणजे बघा लहानपणापासूनच आपल्याला प्राप्त करायची असेल कोणतीही गोष्ट, तेव्हा आपल्याला स्वतःला काही ना काही काम करायचं असतं. तर त्यांनी हे सांगितलंय, की बस हथेली ही हमारी हमको धूप में सैनाब होती है. म्हणजे बघा, जेव्हा आपण उन्हामध्ये जातो, तेव्हा आपण काय करतो? फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण उन्हामध्ये जातो, तेव्हा उन्हामध्ये आपण आपले जे हात आहे, हे डोळ्यासमोर घ्यायचा प्रयत्न करत असतो. कारण आपल्याला समोरचं काय आहे, ते बघायचं असतं. आपण का दुसऱ्याचे हात घेऊन आपण डोळ्यासमोर ठेवतो? दुसऱ्याचा हात तर आपण ठेवत नाही ना. आपण काय करतो? आपले स्वतःचेच हात डोळ्यासमोर ठेवत असतो. म्हणजे काय करतो? आपण हम लोग खुद के हाथों को सैनाब होते हैं और धूप में खुद के हाथों को यूज़ करके, खुद के हाथों का उपयोग करके हम धूप से बचने की कोशिश करते हैं. तो बघा, एक बहरे को एक गूंगा दो, जिंदगी वो बयान होती है. आता पुढचं एक बघूया. नंतर तीर जाता है दूर तक उसका, कान तक जो कमान होती है, खुशबू देती है एक शायर की जिंदगी धूपदान होती है. तर बघा या ठिकाणी त्याने एक सांगितलं या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, की जर एक बहरे को गुंगा दो और जिंदगी का बयान होती है. म्हणजे बघा जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या एखाद्या बहिऱ्याला जर आपण एखादा गुंगा दिलो, तर त्यांची जोडी कशी असेल बरं तुम्ही सांगा? तर एखाद्या बहिऱ्याला आपण म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्याला बोलता येत नाही, त्याला आपण जो व्यक्ती ऐकू शकत नाही, त्या व्यक्तीसोबत जर आपण बोललो, तर बघा त्या व्यक्तीसोबत जर ते दोघं जण एकमेकांसोबत उभे झाले, तर जीवन हे किती कठीण आहे आणि त्यांना एकमेकांसोबत संवाद साधणे किती कठीण आहे किंवा आयुष्य जगण्यासाठी ते एकमेकांचा किती सांभाळ करतात किंवा कशाप्रकारे ते एकमेकांना सांभाळतात हे आपलं बघणं म्हणजेच काय, की बघा हा व्यक्ती काही बोलू शकत नाही, हा व्यक्ती काही ऐकू शकत नाही आणि हा काही बोलला तर ह्याला काही ऐकू येणार नाही. परंतु हा म्हणजे हा बोलू शकणार नाही, तर ह्याला काय ऐकू येणार नाही आणि हा काय ऐकूच येणार नाही, तर हा किती काही बोलो त्याला काही समजणार नाही. तर ह्याचे अँसर्स एकमेकांना भेटू शकतात का? अँसर इज नो. म्हणजे बघा, जर मी तुम्हाला आता काहीतरी बोलू शकत आहे, तुम्ही मला अँसर देऊ शकता का? कारण मी बोलू शकतो आणि तुम्ही ऐकू शकता आणि जर मी बोलूच शकणार नाही आणि तुम्ही मला ऐकूच शकणार नाही, तर आपल्या दोघांमधला संवाद होऊ शकतो का? नाही. मग त्या ठिकाणी जिंदगी किती कठीण आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कळतं, की जिंदगी किती कठीण आहे, हे आपल्याला गोष्ट कळते. त्याचप्रमाणे बघा, त्याचप्रमाणे अजून एक एक्झाम्पल, जोपर्यंत आपण कोणतं कार्यच करणार नाही, तोपर्यंत कार्य रिलेटेड जे काही यश आपल्याला प्राप्ती आहे, ते होणार का? आन्सर इज नो. तर दिस इज द थिंग हे आपल्याला बोलण्याचा ते प्रयत्न करतात आहे. तर बघा त्यांनी पुन्हा एक काही शब्द वापरलेले आहेत, ते आपण आता बघूया पुढे. सो द थिंग इज तीर जाता है दूर तक उसका, कान तक जो कमान होती है, खुशबू देती है एक शायर की
जिंदगी धूपदान होती है. तीर जाता है दूर तक उसका, कान तक जो कमान होती है. म्हणजे बघा, जो जेवढा जास्त प्रयत्न करेल बघा, आपण जेव्हा आपण बाण बाण जर आपल्याला न्यायचा असेल, तर जर आपण हलकासा असं घेतला तर तो जवळ जाणार. म्हणजे बघा, जर फॉर एक्झाम्पल जर सायकलीवर किंवा गाडीवरती आपल्याला खूप लांबपर्यंत जायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागतं, जो रेस आहे किंवा पेडल आहे, ते जास्त मारावे लागतात. तर आपण एकदम हळू, 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 हळू किंवा एकदम फक्त 1 किंवा 2 पेडल मारू, तर आपण लांबपर्यंत पोहोचू शकतो का? आन्सर इज नो. त्याचप्रमाणे बघा, बाण जर आपल्याला सोडायचा असेल, धनुष्यबाण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. धनुष्यबाणात जेव्हा आपण एक धनुर्धारी बघा, एक धनुर्धारी जेव्हा आपण 2 मिनिटं मी प्रयत्न करतो. जेव्हा आपण एक धनुर्धारी जर धनुष्यबाण घेऊन जर हातात असेल, धनुष्यबाण घेऊन जर हातात असेल, जोपर्यंत त्याची कमान, ही कमान हां, ही जी लाईन असते ती कमान. ही कमान जोपर्यंत ती लांब खोचू शकत नाही, तोपर्यंत तो बाण लांबपर्यंत जाऊ शकतो का? आन्सर इज नो. जर त्याने ती कमान कमी ठेवली, म्हणजे त्याने प्रयत्न कमी केले, तर तो कमी लांबपर्यंत जाऊ शकतो आणि जर त्याने प्रयत्न जास्त केले, म्हणजे त्याने ताकद जास्त लावली, जोर जास्त लावले, तर तो बाण आहे, हो खूप लांबपर्यंत जाऊ शकतो. तर धिस इज द थिंग. हा एक सीख आपल्याला यांनी दिलेला आहे, की जोपर्यंत जेवढे आपले प्रयत्न, तेवढे आपल्याला कर्माचं फळ. जेवढे आपले कर्म, तेवढं आपलं फळ. जर आपण चांगले कर्म कमी केले, तर आपल्याला कमी फळ भेटेल. जर चांगले कर्म आपण जास्त केले, तर आपल्याला फळसुद्धा जास्त भेटणार. म्हणजे बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं, की जर अभ्यासामध्ये परीक्षेमध्ये जर आपण कमी अभ्यास केला, तर आपल्याला मार्क सुद्धा कमी भेटणार आहे. परंतु जर आपण अभ्यास खूप जास्त केला, मन लावून केला, तरी आपल्याला मार्क हे जास्त मिळणार आहेत. तर ही एक गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. नंतर आपल्याला काय सांगितलंय, खुशबू देती है, एक शायर की जिंदगी धूपदान होती है. तर बघा खुशबू देते. जर आपण एका शायरला म्हणजे एकदा एक थोडंसं त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, की जर शायरकडे जर आपण म्हणजे एक शायर, शायर म्हणजे जो शायरी वगैरे करतो, त्या शायरीवाल्याकडे जर आपण बघायला गेलो, किंवा ऐकायला गेलो, तर त्याच्याकडे आपल्याला आयुष्यातले काही-काही बोध किंवा काही-काही आनंद किंवा आनंद बोलतो किंवा कोणत्याही शिक आपल्याला त्याच्याकडून मिळत असते आणि जिंदगी धूपमान होती है. म्हणजे त्याच्यातून एक प्रकाश पडण्याचा कधी-कधी उपयोग होतो. कारण 4 लोकं जरा जास्त आपलं ऐकलं असेल, की जिंदगी तो ऐसी है, जो अशा प्रकारे ते काय बोलायचा ते प्रयत्न करत असतात. मला तर आता त्या शायरी काय आठवत नाहीये. बट स्टिल नाहीतर मी नक्की सांगितले असते तुम्हाला. सो ते त्याने बोललं होतं, की आपण बोललो होतो जसं आहेत बऱ्याचशा शायरी आहेत. त्या शायरीप्रमाणे ते वापरून ते जे जिंदगीचा बोध आपल्याला म्हणजे आयुष्याचं जे बोध आहे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे जसं शायरी आपण बोलतो त्याचप्रमाणे आपण काही कीर्तन वगैरे आहेत किंवा तुकारामांचे ओवी आहेत किंवा ज्ञानेश्वरांचे ओवी आहेत, तुकारामचे ओवी जास्त करून फिर एकनाथांचे ओवी जास्त करून हे जे आहेत प्लस संत तुकारामांचे ओवी जास्त करून तुकाराम घाडगे महाराज ह्यांचे संत घाडगे ह्यांच्या ज्या ओव्या ज्या आपण ऐकलं, ओळी जर आपण ऐकल्या तर आपल्याला आयुष्य हे किती किती आयुष्याला किती महत्त्व आहे आणि प्लस कशाप्रमाणे आपण जास्तीत जास्त कर्म करून, जास्तीत जास्त आपण प्रयत्न करून आणि जास्त सक्सेस मिळायचं. बघा, जेवढा मोठं ध्येय आता बघा फॉर एक्झाम्पल जर जेवढा मोठा ध्येय असेल म्हणजे बघा आता जर मला एक मोठा डोंगर चढायचा आहे, ओके. बघा फॉर एक्झाम्पल जर मला एक मोठं डोंगर चढायचं आहे, तर मला प्रयत्न सुद्धा जास्त करावं लागेल आणि जर मला एक छोटीशी टेकडी चढायची असेल, तर त्याला प्रयत्न हे छोटेसे करायला लागते. परंतु असं होऊ शकतं का, या टेकडीवरती चढण्यासाठी जेवढे मी प्रयत्न केले, बघा या टेकडीवरती चढायला समजा, की मला 100 मी पावलं चाललो. तेवढ्याच या मोठ्या डोंगरावर चढण्यासाठी मला 100 पावले अपेक्षित आहे का 100 पेक्षा जास्त? म्हणजे 10 पटीने जास्त हा मोठा आहे, तर मला जास्त पावले उचलायला लागतील ना किंवा जास्त मला प्रयत्न करावे लागेल. त्याचप्रमाणे त्याने सांगितलं, की जेवढं मोठं ध्येय किंवा जेवढं जास्त किंवा मोठं ध्येय आपल्याला जर गाठायचं असेल, तर आपल्याला तेवढाच जास्त प्रयत्न करायला हवे. आणि म्हणजे दुसऱ्या फेजमध्ये म्हणजे हे बघा, या पाठामध्ये आपल्याला काय सांगितलं, या पाठामध्ये जसं आपण बोलतोय कवितेमध्ये 2 विभाजने केलेल्या आहेत. तर 2 विभाजनामध्ये काय आहे ते आपण बघूया आता. तर बघा मध्ये आपल्याला हे सांगितलंय, की आपल्याला कर्म केलं पाहिजे, सतकर्म केलेलं पाहिजे. आपल्याला दुसरं काही जे ध्येय आहे, त्या ध्येयाकडे लक्ष देऊनच आपल्याला काम केलं पाहिजे. जसं आपण बोलत होतो, की आपण जो विराट कोहलीचा आपण एक्झाम्पल घेतलं.
तर विराट कोहली बघा, तो किती मेहनत करतो, किती मेहनत करतो, किती प्रॅक्टिस करतो. सचिन तेंडुलकर किती प्रॅक्टिस करतात आणि आज त्यांचं नाव बघा कुठे आहे. आज त्यांना एक क्रिकेटचा राजा आणि विराट कोहलीला क्रिकेटचा राजा आणि सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा गॉड असं म्हटलं जातं. का? कारण त्यांनी तेवढे प्रयत्न केलेले आहेत आणि तेवढी मोठी व्याप्ती गाठण्यासाठी त्यांनी तेवढे प्रयत्न केले. तर आपण त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता बघा आपण आपण जे प्रयत्न करतोय यामध्ये आपल्याला गॉड किंवा किंग, राजा अशा प्रकारची उपमा आपल्याला भेटू शकते का? आन्सर इस नो. आपल्याला ते भेटू शकते कारण आपण तेवढे त्यांचे प्रयत्न केलेलेच नाही. ते हे त्यांनी सांगायचा यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पहिला बोधमाने. आणि दुसऱ्या बोधमध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला तेच सांगितलेलं आहे, की जेवढा मोठा ध्येय आपला असेल, तेवढा जास्त आपल्याला प्रयत्न करायला हवे. कमी प्रयत्नामध्ये आपल्याला जास्त ध्येय प्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला जास्त जर मोठा ध्येय गाठायचा असेल, तर आपल्याला सुद्धा जे क्रिकेटमध्ये जर आपल्याला राजा, किंग किंवा गॉड अशी अपेक्षा किंवा अशी उपमा आपल्याला हवी असेल, तर आपल्याला सुद्धा विराट कोहली किंवा सचिन तेंडुलकर यांसारखे सतत प्रॅक्टिस आणि तेवढे वर्ष आपल्याला कंटिन्यूअसली म्हणजे कन्सिस्टंटली आपण ज्याला म्हणतो म्हणजे सतत आपल्याला प्रयत्न करायला हवेत. तर हे फक्त मी खेळाबद्दल सांगितलं. त्याचप्रमाणे जर आपण अभ्यासामध्ये बोलावं किंवा दुसऱ्या काही कार्यामध्ये बोलावं, म्हणजे ऑफिसमध्ये बोलावं, अभ्यासामध्ये बोलावं, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला तेवढं जर आपल्याला एक ध्येय गाठायचं असेल, तर आपल्याला तेवढेच प्रयत्न करायला हवे. ठीक आहे. धिस इज द थिंग हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यात कोणाला काय डाउट असेल यू गाईज कॅन आस्क आणि जे बोध मी तुम्हाला सांगितलं ते बोध लक्षात ठेवा. कारण ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं पुढचे जे 7 वर्ष आहेत, हे आपल्या आयुष्याचे अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहेत. आणि या वर्षामध्ये जर तुम्ही अ, असमाधानी किंवा अपयशी झालात, तर पुढचे आयुष्यसुद्धा आपलं अपयशामध्ये किंवा असमाधानामध्ये आपण काढू. परंतु जर या 7 वर्षामध्ये आपण यशस्वी, आणि समाधानकारक जर आयुष्य आपण केलं, तर पुढचे सुद्धा आयुष्य आपण समाधानकारक होणार आहे.